वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला सीट डिक्लेअर झालेली आहे, तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे। खूप मोठी लढत आहे, कारण की पूर्ण नागपूरमध्ये या उमेदवारीवरती सगळ्यांचे लक्ष केंद्रित असतं, कारण की फडणवीस साहेब यांच्या विरुद्ध तुम्ही लढणार आहात। तर त्यांच्या विरुद्ध काय मुद्दे घेऊन तुम्ही आता इलेक्शनच्या रिंगणामध्ये उतरणार? नमस्कार। सर्वप्रथम मी फडणवीसांच्या विरोधात नाही, तर मी BJP काँग्रेस दोघांच्या विरोधात लढतो आहे। फडणवीस साहेब हे सिस्टमचे पार्ट आहेत, ते स्वतः BJP म्हणून देवेंद्र फडणवीस नाही आहेत। आमचा हा लढा आरक्षणाचा लढा आहे। आरक्षणाचं संरक्षणाकरिता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी SC ST OBC यांचं आरक्षण राहिले पाहिजे आणि त्यासाठी हा लढा उभारलेला आहे। आणि जी 11 उमेदवारांची यादीमध्ये जे माझं नाव दिलं आहे, यांचे मी सगळ्यात पहिले साहेबांचे आभार व्यक्त करतो की साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि मला ही मोठी संधी दिली। त्याच माध्यमातून तुम्ही बघत असाल की तृतीय पंथला आमची शमीबाताई पाटील रावेर मतदारसंघामधून लढत आहेत, त्यांनासुद्धा उमेदवारी जाहीर झालेली आहे। माझे मोठे भाऊ निलेश विश्वकर्मा यांना चांदूर रेल्वेमधनं उमेदवारी जाहीर झाली आहे। सगळे युवा पिढीचे जे तुम्ही बघत आहात, वडार समाजाचं नेतृत्व करण्यासाठी वडार समाजाला संधी दिलेली आहे। हे जातीचे राजकारण करणारे जे हे राज्यकर्ते आहेत, यांच्यावर साहेबांची ही खूप म्हणजे हे समाजाची जीत आहे की साहेबांनी वेगळ्या समाजाला एकत्र करून त्यांच्या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांच्या समाजाचे लोक त्यांच्या समाजाचा नेता दिलेला आहे। हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे, हा बदल आहे। तसेच आरक्षणाबद्दल जे मुद्दा आहे, आता तुम्ही बघत असाल की ज्या वेळेस राजकारण करत असताना यांची जी राहुल गांधी साहेबांनी आपल्याकडे महाराष्ट्रात आले, मग भारत जोडो केलं, त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला नारा दिला की संविधान बचाव हा याच्या अगोदर म्हणजे निवडणुकीच्या अगोदर लोकसभेचा, आणि ते जसं निवडणूक संपली तर त्याच्यानंतर मतं घेतली SC ST OBCची आणि समाजाची दिशाभूल करून मतं घेतल्यानंतर ते आता म्हणतात, विदेशात जाऊन विधान करतायत की बाबा आम्ही आरक्षण संपवू। आरक्षण संपव म्हणजे लोकांनी समजायचं की काय चाललं आहे। दुसरी गोष्ट, आता BJP जवळ तुम्ही वळाल, BJP मतदान घेत असताना तुम्ही बघा 2014ला त्यांनी धर्माचं राजकारण केलं, धर्मावर जिंकले। 2019ला त्यांनी राजकारणात 2019ला त्यांनी मंदिराचे राजकारण केले आणि त्याच आता बघायला 2024वर जातीचे राजकारण आणले, ते पण आरक्षणावर टपून आहेत। तर आता समाजाने जागृत व्हावे, हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांकडनं हे आव्हान आहे पूर्ण समाजाला, आणि या मीडियाच्या माध्यमातून आव्हान आहे की SC ST OBC एकत्र येऊन जर आपला लढा नाही उभारू शकले, आपली आवाज जर विधानसभेत नाही नेणार, तर मग याच्यापुढे फक्त आणि फक्त समाज रडत राहणार। आणि मागची पिढी मान सन्मानाने जगली आहे आणि तुम्ही मान सन्मानाने जगत आहे, तुमची पुढची जिम्मेदारी आहे, तुमची पुढची पिढी मान सन्मानाने जगली पाहिजे, म्हणून हा लढा आहे। तर म्हणून ही नुसतीच निवडणूक नाही, तर अस्तित्वाचा हा लढा आहे, आरक्षणाचा हा लढा आहे। याच्यात तुम्ही बघाल BJP काँग्रेस ना ते याच्यावर बोलतात, बेरोजगारीवर बोलतात, ना युवा पिढीच्या बद्दल काय त्यांची काही म्हणजे त्यांचं काहीच म्हणजे त्यांचं हे नियोजन नाही। लाडकी बहीण पण आता परत लोकसभेच्या पहिलेच का बरं आणली, याच्या पहिले का बरं नाही आणली, आणि 1500 रुपयामध्ये काय होतं का साहेब? हा प्रश्न मी उपस्थित करतो आहे। आरक्षणाचं राजकारण करणाऱ्यांना समाज निवडून आणेल की बाबासाहेबांचं संविधान वाचवणाऱ्यांना, हेच मी आपली मागणी आहे आणि याच्या आधारावर मी निवडणूक लढतो आहे। आणि दक्षिण पश्चिम मतदारसंघात SC ST OBC यांचे 2 लाखापेक्षा मोठी लोक आहेत। जर हे एकत्र आले तर आपला आमदार आपल्या समाजाचा आमदार येईल, हेच बोलून मी आपली रजा घेतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।